मी एका रीलवर कुठल्यातरी ना Instagram रीलवर मी ही लिपस्टिक बघितलेली आणि फ्रॉम देन मी मी तेव्हाच ही पर्चेस केली. बारसा असेल, कोणाचं लग्न असेल आणि मला मस्त तयारी करायची असेल, तर मला बाहेर जायचं असेल, दिस इज द वन. 6-7 वर्षापासून हा ब्रँड यूज करते, हेच लिपस्टिक यूज करते. देअर आर डेज जेव्हा आपण ना ऑनलाईन कुठलीही लिपस्टिक मागवतो आणि मग ती पडून राहते. त्याचं रिझन की आपल्याला ती आवडत नाही. पण दिस इज दी ब्रँड. हे माझी दुसरी बॉटल आहे. या दोन्हीही सेम शेडचे दुसरे बॉटल्स आहेत. ह्या सगळ्यांनी तुम्ही मोस्ट ऑफ द टाईम ज्यांनी पण मॅक प्रमोट केला आहे हा ब्रँड, अशी लिपस्टिक बघत असाल ना मार्केटमध्ये जी तुमच्या लिप्सवर खाल्ल्याने पण जाणार नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आता मी तुमच्यासोबत, कारण हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ होता आणि मी तयारच होत होती. सो आय थॉट की लेट्स जस्ट शेअर विथ यू ऑल माय टॉप फेवरेट लिपस्टिक. कालच मला एक कॉमेंट आली ज्यात मला विचारलेलं की मृण्मयी, तू जे लिपस्टिक्स लावते ते आमच्यासोबत शेअर कर. आणि आज तो दिवस आलेला आहे जिथे मी तुमच्यासोबत शेअर करते माय टॉप फेवरेट लिपस्टिक्स. तर माझं लिटरली लक्षात राहत नाही आहे. मी आजकाल खूप गोष्टी विसरते. पण ओके, तर दीज आर माय लिपस्टिक खाली पडलेली आहे, तर मी ती उचलते, पण त्याआधी मी तुम्हाला जस्ट दाखवते. दीज आर माय लिपस्टिक कलेक्ट. तर मी तुम्हाला शेअर करणार आहे की सगळ्यात सग मी हे ठेवते कारण पडत चालले. कॅमेरावर शूट केलेला व्हिडिओ आहे, सो थोडा डिफरन्स येणार आहे. मी तुम्हाला हेच सांगेन की एक्झॅक्ट शेड तर कॅमेरावर जो दिसतोय तोच नसेल, पण स्लाइटली कलर कमी जास्त होऊ शकतो. तर ही थोडी काळजी घ्या वेन यू बाय ऑर परचेस दीज लिपस्टिक्स, कारण शेड थोडा कमी जास्त होऊ शकतो. हे मला डिस्क्लेमर द्यायचं, कारण खूप लोकांना असं वाटतं की मृण्मयी तू आम्हाला ऑनलाईन शेड्स तर सांगते, पण जेव्हा आम्ही घेतो तेव्हा तो एक्झॅक्ट शेड नाही निघत, किंवा तो शेड तू जो व्हिडिओमध्ये दाखवलेला तो शेड नसतो. तर मला हे जस्ट एक क्लिअर करायचं आहे की कॅमेरावर खरंच खूप खूप डिफर करतं, कारण जे कॅमेरावर दिसतं ते थोडे शेड्स कमी जास्त होतात. तर हेच मला जस्ट सांगायचं होतं. सो लेट्स जस्ट स्टार्ट विथ दिस व्हिडिओ. आता मी जी लिपस्टिक वेअर केली आहे ती आहे फ्रॉम द ब्रँड मॅक, आणि ही मॅकची लिपस्टिक आहे. ही खरंच थोडी एक्सपेन्सिव्ह, थोडी म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे टू बी ऑनेस्ट. मला आय गेस ही 2500च्या वरच लिपस्टिक आहे. आय नो ही खूप एक्सपेन्सिव्ह आहे, पण हा जो शेड आहे तो खरंच खरंच खूप अमेझिंग आहे. पण मी जेव्हा हा विकत घेतलेला तेव्हा मी USA मध्ये ॲक्च्युली हा शेड विकत घेतलेला, आणि हा एकदम अमेझिंग शेड आहे, एकदम न्यूड शेड आहे. आणि मला पहिले तर आवडला नव्हता, कारण मला असं वाटेल की काय हे अजिबातच माझ्या स्किनवर दिसत नाहीये. पण स्लोली स्लोली ना मला एक्स्ट्रीम आवडायला लागला. माहीत नाही का, पण आय स्टार्टेड लव्हिंग इट. एकदम परफेक्ट न्यूड शेड आहे. तुम्ही बघू शकतात, लाईक इट लुक्स सो गुड. आणि आणि तुमच्या स्किन टोनला, म्हणजे जर तुम्ही ब्राऊन डस्की स्किन टोन असाल तर यू गोना लव्ह दिस शेड. हा मॅकचा ट्रेंडी शेड आहे. ह्याचं नाव आहे वेल्वेट टेडी, आणि हा सगळ्यांनी, तुम्ही मोस्ट ऑफ द टाईम ज्यांनी पण मॅक प्रमोट केला आहे हा ब्रँड, दे विल से टू बाय दिस, कारण मी एकदम रिव्ह्यू वगैरे बघून ऑनलाईन हा परचेस केला. आणि मला USA मध्ये मी हा घेतलेला तेव्हा खूप स्वस्त पडला, कारण तेव्हा ऑफर सुरू होती. युजली मॅकच्या प्रोडक्टवर ऑफर नसते, पण आय गेस आत्ता सुरू आहे नायकावर इंडियामध्ये. पण मी हा USA मध्ये घेतलेला. मी 2 लिपस्टिक्स घेतलेले. ॲक्च्युली 2 शेड आहेत जे खूप चांगले फेमस आहेत. ते नाव आहे मेहर. तो एक शेड आहे जो सगळ्या इंडियन स्किन टोनवर सूट होतो. आणि इफ यू आर समवन हू आर नॉट इन टू द न्यूडेस्ट शेड, पण तुम्हाला मॅकची लिपस्टिक घ्यायची आहे, तर तुम्ही मॅकचा मेहर हा जो शेड आहे तो नक्की विकत घेऊ शकतात. कारण अशी लिपस्टिक बघत असाल ना मार्केटमध्ये जी तुमच्या लिप्सवर खाल्ल्याने पण जाणार नाही, तर तुम्ही अशा नका बघू, कारण ना त्यांनी काय होतं ते सांगते. मोस्ट ऑफ द टाईम ना आपण एवढी डार्क लिपस्टिक लावते ना, त्याच्यात ना असं वाटतं की आपले लिप्स खूप ड्राय झालेले असतात. मी अशा लिपस्टिक्स पण घेतलेल्या आहेत जे मी लावल्यानंतर बघितल्यात की माझे लिप्स खूप ड्राय झालेत, आणि ते निघत तर नाहीच, पण ते खूप ड्राय होतात. तर टू बी ऑनेस्ट 2-2 तासांनी जरी तुम्ही ती लिपस्टिक अप्लाय केली तरी इट वर्क्स. म्हणजे चुकून समजा ती खाल्ल्यानंतर जर निघतही असेल तर इथे एवढ्या बॉर्डर्स लाईनला पण ना तुमच्या एकदम विचित्र दिसतात त्या लिपस्टिक्स. कारण त्यानंतर द नेक्स्ट लिपस्टिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे ही लव्ह चाइल्ड बाय मसाबा. ही लिपस्टिक मला ॲज अ कोलॅबरेशन म्हणून आलेली Instagramसाठी, म्हणून मी आय गेस यूट्यूबवर पोस्ट नाही केलं ह्या लिपस्टिकबद्दल. तर आय गेस मी केलं असेल. पण त्यानंतर तर मला ही एवढी आवडली ही लिपस्टिक की हा शेड त्यांनीच ॲक्च्युली पाठवलेला मला की ट्राय करायला. आणि ही ब्राऊन शेड, आय वॉज नेवर अ ब्राऊन शेड पर्सन. मी ब्राऊन शेड लावलीच नसेल लिपस्टिक कधी. जेव्हा आपण ना ऑनलाईन कुठलीही लिपस्टिक मागवतो आणि मग ती पडून राहते, त्याचं रिझन की आपल्याला ती आवडत नाही. तर
मी ह्या लिपस्टिकनी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. ते म्हणजे की ज्या दिवशी तुम्हाला कुठलीही लिपस्टिक आवडत नाही, ही लिपस्टिक मी तुम्हाला माझ्या हातावर लावून दाखवते. इट्स व्हेरी डार्क फॉर मी. ही एक्स्ट्रीम डार्क लिपस्टिक वाटते आणि नॉट समवन हू इज यूज टू दिस मच डार्क लिपस्टिक. दिस इज दी डार्केस्ट लिपस्टिक मी वेअर केली असेल इन द शेड ऑफ ब्राऊन आणि आय लव्ह दिस शेड टू बी ऑनेस्ट. पण आय एम नॉट समवन हू विल वेअर ब्राऊन लिपस्टिक्स. तुम्हाला काय वाटतं? लेट मी नो. शुड आय स्टार्ट वेअरिंग इट? पण अजूनही मी ह्या शेडला फ्रेंडली नाही झाली आहे, यूज टू नाही झाली आहे. तर मला हे अजिबात एवढा डार्क शेड आवडत नाही. सो मी ही जी लिपस्टिक आहे, जी मला अजिबात आवडायची नाही, ती मला हळू-हळू का आवडायला लागली? त्याचं रिझन असं, की शेड इनर पार्टमध्ये फील करायला लागली. शेड एकदम सटल वाटतं, एक्स्ट्रीम डार्क नाही वाटत आहे. ॲट द सेम टाईम भडक लूक नाही देते. तुम्ही बघू शकतात, की किती पटकन चेंज आलाय ह्या लिपस्टिकनी आणि थोडा त्याला अजून जर तुम्हाला ग्लॉसी लूक द्यायचा असेल, तर 2 लिपस्टिक्स मिक्स केल्यानंतर हा शेड फॉर्म होतो आणि आय एम लव्हिंग दिस शेड. आणि मग त्यानंतर देअर आर डेज वेअर आय जस्ट वॉन्ट टू बी मोर ग्लॉसी आणि बॉसी टाइप लूक. तर व्हॉट आय डू इज आय जस्ट यूज लिप ग्लॉस. हा लिप ऑइल आहे एल्फचा आणि दिस इज इट. दिस इज इट. हा लिप ऑइल आहे एल्फचा, जो थोड्या वेळाने निघतो. लिप ऑइल कारण जास्त वेळ राहत नाही. लिप्स पण थोडेफार मोठे दिसायला लागतात आणि तुमचा लुक खूप एलिव्हेट होतो. आणि लुक ॲट दिस. आय एम इन लव्ह विथ दिस शेड. लिपस्टिक्स मला अजिबात आवडत नव्हत्या. त्याला मी असं काहीतरी लिपस्टिक कॉम्बो बनवला आहे. सो या. आता मी तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट लिपस्टिक. म्हणजे 2 लिप्स कॉम्बो आहेत. लिप्स कॉम्बो काय असतात? हे 2 लिप कॉम्बो आहेत. हे थोडं डार्किश शेडला आहे, जो आपण शेवटला वापरणार आहोत. पण दिस इज दी ब्रँड. हे माझी दुसरी बॉटल आहे. या दोन्ही सेम शेडचे दुसरे बॉटल्स आहेत. हे मी 2दा परचेस केलं आहे. ही आहे फ्रॉम द ब्रँड NY बे. ही लिक्विड लिपस्टिक आहे, मॅट लिपस्टिक आहे. लिपस्टिकचं नाव आहे मग्स अँड हग्स. द शेड नंबर 12. आत्ता इफ यू आर समवन who love nude shades, तर दिस वन इज फॉर यू. ही एक्स्ट्रीम पण न्यूड नाही आहे, पण ॲट द सेम टाइम इट इज न्यूड. म्हणजे तुम्ही समजून घ्या का ते. आय एम सो इन लव्ह विथ दिस शेड. आय लुक ॲट इट. सो ज्यांना माहीत नाही, एव्हरी सिंगल टाईम मी जेव्हा लिपस्टिक लावते, तेव्हा मला कॉमेंटमध्ये न विसरता लोकं विचारतात, की ही लिपस्टिक शेड कुठली आहे? आमच्यासोबत पण शेअर कर. आणि मी ही खूपदा शेअर केली आहे. पण ॲट द सेम टाईम खूप लोकांनी अजूनही मला विचारतात आणि आय एम लाइक की व्हिडिओमध्ये तर ही लिपस्टिक मी शेअर करणारच आहे. ॲक्चुअली लाँग लास्टिंग लिपस्टिक आहे. हा पिंकिश पण आहे, पण थोडा ब्राउनिश साइडला पण आहे. हा परफेक्ट शेड आहे. यू आर समवन जिला अजिबात डार्क लिपस्टिक आवडत नाही, पण थोडी डार्क तर चालते. थोडी डार्क तर दिस इज द वन फॉर यू. आणि एका रीलवर कुठल्यातरी ना Instagram रीलवर मी ही लिपस्टिक बघितलेली आणि फ्रॉम देन मी मी तेव्हाच ही पर्चेस केली, की बघूया कशी आहे. आणि देन आय जस्ट कॅनॉट स्टॉप वेअरिंग इट. एव्हरी सिंगल डे मी ही लिपस्टिक वेअर करते आणि इट जस्ट लुक्स सो परफेक्ट आणि ॲट द सेम टाईम इट्स ट्रान्सफर प्रूफ. ओके, द नेक्स्ट शेड मी तुम्हाला जो सजेस्ट करणार आहे, तो आहे, तुम्ही विचार करू शकता, की मी ह्याच्यापेक्षा पण डबल मी 4-5 नाही 6-7 वर्षापासून हा ब्रँड यूज करते. हेच लिपस्टिक यूज करते. तर आताशी फक्त 3 आहेत, जे मी USA ला पण नेलेले जाताना आणि ते अजूनही आहेत. तर यू कॅन इमॅजिन की मला किती वेड आहे ह्या लिपस्टिकचं आणि ह्या शेडचं. हा शेड यूज करणार आहे. आता मी काय बोलू? म्हणजे तुम्ही बघू शकता, की किती सुंदर लिपस्टिक आहे. दिस शेड इज एव्हरीथिंग. नो मॅटर तुमचं एज काय, नो मॅटर तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठे नाही. ही पर्समध्ये तुम्ही ही लिपस्टिक पर्समध्ये ठेवल्याशिवाय तुम्ही घराच्या बाहेर नका निघू. म्हणजे माझं एवढं प्रेम आहे ह्या लिपस्टिकवर. दो इट इज नॉट व्हेरी लाँग लास्टिंग, पण जर तुम्ही खाल्ल्यानंतर तर ही लिपस्टिक निघणार आहे. दॅट इज व्हेरी ट्रू. पण
दिस शेड इज एव्हरीथिंग. म्हणजे तुम्हाला जर अफोर्डेबलमध्ये जायचं असेल, जर तुम्हाला स्वस्तही पाहिजे असेल, तुम्हाला एव्हरीडे पाहिजे असेल यूज, दिस इज द वन. तुम्हाला लग्नालाही जर वेअर करायची असेल लिपस्टिक, दिस इज द वन. कारण मी मोस्ट ऑफ द टाईम कोणाचा बारसा असेल, कोणाचं लग्न असेल इव्हन, आणि मला मस्त तयारी करायची असेल, तर मला बाहेर जायचं असेल, दिस इज द वन. मला असं वाटतं की आता मला लॅक्मेने त्यांचं ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे. पण द वे आय एम प्रमोटिंग दिस लिपस्टिक, सगळ्यात टॉप फेवरेट लिपस्टिक असेल तर ही फर्स्ट नंबरवर ही लिपस्टिक आहे, जी आहे लॅक्मेची फॉरएव्हर लिपस्टिक इन द शेड न्यू ड्रीम. तर यू शुड नक्की ट्राय इट. ओके. ओके. द नेक्स्ट शेड माझा ॲज अ ब्लश म्हणून सगळ्या व्हिडिओमध्ये प्रमोट केलेली आहे, पण ॲज अ लिपस्टिक मी थोडीशी या लिपस्टिकला घेऊन, पण आय स्टील लव्ह इट. का ते सांगते. ही लिपस्टिक यूज करायच्या आधी तुम्हाला शेक वेल बिफोर यूज इट. आता ही जी लिपस्टिक आहे ती मी तुम्हाला डायरेक्टली अप्लाय करून नाही दाखवणार आहे. पहिले तर मी दाखवते मी कशी अप्लाय करते ही लिपस्टिक, कारण मला असं वाटतं की लिपस्टिक माझ्या स्किनवर खूप डार्क वाटते, दॅट आय डोंट लाईक. तर मी तुम्हाला सांगते मी कशी अप्लाय करते. तर आय जस्ट बॉर्डर इट आणि हाताने त्याला थोडं पुसायचं ट्राय करते मी हाताने, टू बी ऑनेस्ट, आणि स्प्रेड इट हाताने. ही माझ्या स्किन टोनवर मला असं वाटतं की सूट नाही करत, कारण ही खूप कोरल पिंक साईडला ही लिपस्टिक जाते. एक्स्ट्रीम कोरल नाही, पण आता मी कसं सांगू, मला अशी पिंकचे शेड जास्त माहीत नाही आहेत, पण आय जस्ट डोंट लाईक दिस शेड ऑन माय लिप्स असं मला वाटतं. पण देर आर डेज वेन आय जस्ट फील की एकदम थोडी सटल लावली की छान वाटते. म्हणजे दाखवते की डायरेक्ट लिप्सवर लावल्यावर कशी वाटते. ही मेबलिनची लिपस्टिक आहे आणि ही मी विकत घेतलेली, कारण ही खूप ट्रेंडमध्ये सुरू होती. कारण ही लिपस्टिक लावल्याने तुम्हाला ग्लॉस लावायची गरज नाही आहे. ही लिपस्टिक तुम्हाला ॲज अ ग्लॉसी लुक देते तुमच्या लिप्सवर, विच इज व्हेरी ट्रू. आणि ही खरंच तुमच्या लिप्सवर खूप चांगला ग्लॉस आणते. तुम्हाला अजिबात लिप ग्लॉस घ्यायची गरज नाही आहे. दिस इज 2 in 1 लिपस्टिक काइंड ऑफ अ थिंग, जी लिपस्टिक पण आहे आणि त्याच्यावर थोडा ग्लॉस शाईन पण आहे. सो तुम्ही बघू शकता. पण मला असं वाटतं की ही लिपस्टिक माझ्या स्किनवर मला खूप जास्त डार्क वाटते, सो आय डोंट यूज इट ऑन रेग्युलर बेसिस. ब्लश म्हणून जास्त आवडते. मोर दॅन लिपस्टिक मी ॲज अ ब्लश म्हणून जास्त यूज करते. पण मला म्हणून मी ही लिपस्टिक तुमच्यासोबत शेअर करण्याचं रिझन असं की आय वॉन्ट यू टू जज दिस लिपस्टिक, की शुड आय वेअर इट मोर ऑफन ऑर नॉट? कारण तुमचं पर्स्पेक्टिव्ह मला खूप मॅटर करतं, तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू. सो लेट मी नो की डू यू थिंक की आय शुड कीप ऑन वेअरिंग दिस ऑर आय शुड जस्ट स्किप इट? कारण कारण मला असं वाटतं की दिस लिपस्टिक इज वे टू डार्क फॉर माय स्किन टोन. लिपस्टिक अराउंड 600 to 700च्या आसपास आहे. मला एक्झॅक्ट प्राईस नाही माहिती. पण मला एवढी वर्थ नाही वाटत विथ द, म्हणजे जी प्राईस कन्सिडर करते त्या प्राईसनी मला एवढी वर्थ नाही वाटत आहे हा शेड. मे बी त्यांचे इतर शेड पण खूप चांगले असतील, पण दिस इज माय ऑनेस्ट रिव्ह्यू अबाउट दिस लिपस्टिक, दॅट आय फील की जर ह्याला 10 आउट ऑफ द्यायचे असतील तर मी देईन त्याला 5.5 मे बी, बिकॉज इट्स इट्स व्हेरी गुड शेड. पण ॲट द सेम टाईम माझ्या स्किन टोनला एवढा मॅच नाही होत आहे. पण ॲज अ ब्लश म्हणून हा खरंच खूप छान काम करतो. बट आय थिंक तुम्ही वेगळा पण ब्लश घेऊ शकता इफ यू आर नॉट इन टू दिस लिपस्टिक. पण दिस इज माय रिव्ह्यू अबाउट दिस लिपस्टिक. नेक्स्ट शेड जो मी रिव्ह्यू करणार आहे हा फ्रॉम द सेम ब्रँड NY बे, जो मी ह्या आधी रिव्ह्यू केलेला, म्हणजे स्नगल सिक्रेट्स 15 नंबर आहे. आणि दिस इज वन ऑफ माय फेवरेट शेड. डार्क आणि बोल्ड शेडमध्ये जर इफ आय एव्हर वॉन्ट टू गो, दिस इज द शेड आय अप्लाय. आणि त्याचं रिझन तुम्हाला आत्ता समजेल का. लेट मी अप्लाय दिस लिपस्टिक आणि यू विल नो वाय आय लव्ह दिस लिपस्टिक. हा शेड एकदम ओव्हर रेड नाही आहे, मरुनिश रेड आहे. एकदम असा भडक नाही वाटत आहे तुमच्या स्किन टोनवर. इट इज ट्रान्सफर प्रूफ. मला तर भयंकर आवडली ही लिपस्टिक आणि दॅट्स इट. खूप इन्फ्लुएन्सरसारखं, टू बी व्हेरी ऑनेस्ट माझ्याकडे एवढे सारे लिपस्टिक्स नाही आहेत आणि मी खूप कमी लिपस्टिक्स वापरते आणि ते मी मिसमॅच करून यूज करते बिकॉज आय लव्ह इट. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्हाला
वेगळ्या वेगळ्या लिपस्टिक्सचे 10 शेड्स घेण्याची गरज खरंच नाही आहे. इफ यू आर समवन हू लव्ह सटल लुक आणि हे हे माझे काही फेवरेट लिपस्टिक आहेत आणि हेच लिपस्टिक्स आहेत जे माझ्या मेकअप पाऊचमध्ये सुद्धा असतात आणि हे माझं ऑनेस्ट रिव्ह्यू आहे अबाउट दिस लिपस्टिक. आय नो समटाईम्स सगळ्यांना सूट करतील की नाही आय डोंट नो, सगळ्यांचे रिव्ह्यूज मॅटर करतील, डिफरही करतील. प्लीज तुमची कॉमेंट मला नक्की कळवा, कारण तुमचे कॉमेंट्स मला खूप मॅटर करतात. मला आवडतात तुमचे कॉमेंट्स वाचायला आणि ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की आय डिड पुट लिटल एफर्ट जेव्हा तुमचे कॉमेंट्स वाचते मी. तर लेट मी नो, जर तुम्ही हे विकत घेतलं तुम्हाला कसं वाटलं आणि हा व्हिडिओ कसा वाटला लेट मी नो, कारण दिस इज द मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आय एव्हर डिड. डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रॉडक्ट लिंक सगळ्या दिलेल्या आहेत, तर नक्की त्या प्रॉडक्ट लिंकवर क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता. इट इज आणि तुमचं सबस्क्राईब खरंच खूप मॅटर करेल. सो प्लीज डू सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्लॉग. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.